फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सर्वांना आवडणारे आणि स्पेशली गणपती बाप्पांना आवडणारे एकदम खुसखुशीत असे तळणीचे मोदक। हे मोदक तुम्ही 7 ते 8 दिवस सहज आरामशीर टिकतील आणि मस्त असे खुसखुशीत राहतात। तर मग पाहूया हे मोदक आपल्याला कसे बनवायचे आहेत। तर फ्रेंड्स, यासाठी मी घेतलेला आहे आपलं ओलं नारळ। त्याची जी पाट असते काळ्या कलरची ती मी काढून घेतलेली आहे। जर तुम्हाला निघत नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवू शकता 1 ते 2 तासासाठी। त्यानंतर त्याची जी पाट आहे ती सहज निघेल। त्यानंतर त्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मिक्सरला बारीक करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। चला तर मग हे आपल्याला काप मिक्सरमध्ये टाकून अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये बारीक खीस तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं जे ओलं नारळ आहे ते छान खिसून तयार झालेलं आहे, म्हणजेच आपण याला खवून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने जर याची खवायची पद्धत असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता। तर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पॅन गरम झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची आहे आणि ही खसखस आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। तर हे साजूक तूप आपल्याला वितळल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर यामुळे काय होतं, जे ओलं नारळ आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होतं आणि आपल्या सारणाला एक मस्त अशी टेस्ट येते। हे 3 ते 4 मिनिटं ओलं नारळ परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे। तर या ठिकाणी मी 1 वाटी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे। तर त्यासाठी आपण अर्धी वाटी खिसून घेतलेला गूळ यूज करायचा आहे। तर लक्षात ठेवा, गूळ हा आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे, जेणेकरून पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ते सारणामध्ये टाकल्याच्या नंतर तो वितळला पाहिजे आणि सारण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली खसखस सुद्धा ॲड करायची आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकू शकता। तर हे सारण बनून तयार झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकताय। रंग सुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि टेस्ट तर मस्तच आहे। तर हे सारण आपल्याला पॅनवरती जास्त वेळ नाही परतवायचे, नाही तर गूळ जो आहे तो कडक होतो आणि जे सारण आहे ते आपलं बिघडू शकतं। आता आपण पारी बनवायची तयारी करूया। तर ही जी पारी आहे ही आपल्याला अगदी खुसखुशीत बनवायची आहे। तर यासाठी मी ते 1 कप मैदा घेत आहे आणि हा मैदा मी छान असा चाळून घेतलेला आहे। आणि 1 कप मैद्यासाठी आपल्याला त्याच वाटीने पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे आणि हा रवा बारीक घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा, जाडसर जो रवा मिळतो तो तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेतला तरी पण चालेल। हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला किंचित चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर त्यामध्ये मीठ जर टाकलं तर त्या पदार्थाची टेस्ट आणखीन जास्त छान होते। तर हे सगळं बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला एक पोहे खायचा जो टेबलस्पून असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला याच्यासाठी मोहनचा यूज करायचा आहे। तर हे 3 चमचे तेल यामध्ये मी ॲड करत आहे आणि बाकीचं 1 चमचा तेल जर आपल्याला लागलं तर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत जे उरलेलं जे तूप आहे ते आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे सर्व पदार्थ छान मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे। तर आता कणिक भिजवत असताना जर आपण पोळ्यांना जशी कणिक भिजवतो आपल्याला तशी कणिक नको आहे, कारण पोळ्यांना आपण पातळ कणिक मळतो। जर आपल्याला पुरी बनवायची असेल तर आपण एकदम घट्ट कणिक मळतो, परंतु आपल्याला पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे, एकदम मीडियम कणिक आपल्याला पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता मस्त जी कणिक आहे ती बनून तयार झालेली आहे। मस्त मी त्याला छान असं मळून घेतलेलं आहे। एक अशा पद्धतीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर ही कणिक मळून झाल्याच्या नंतर तुम्ही याला झाकण ठेवून 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे, म्हणजेच यातला जो रवा आहे तो छान सेट होईल आणि छान मस्त फुगून येईल। तर हे आपल्या 10 मिनिटाच्या नंतर हे जे पीठ आहे ते बनून तयार आहे आणि सारण सुद्धा बनून तयार आहे। तर आता ह्या जे मी प्रमाण सांगितलेलं आहे पिठाचं, 1 वाटी मैद्याला
अर्धा किंवा पाऊण वाटी आपल्याला रवा घेतलेला आहे मी। तर यामध्ये बरोबर 21 मोदक होतात। तर ह्यामध्ये मी जे 21 मोदक आहेत त्याच्या सगळे जे गोळे आहेत छोटे छोटे बॉल्स मी करून घेत आहे एकदाच, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल। तर हे तुम्ही 4 ते 5 ज्या पाऱ्या आहेत त्या एकदाच तुम्ही लाटून ठेवू शकता। ह्या पाऱ्या जास्त हडकत पण नाहीत आपल्या तांदळाच्या पिठासारख्या। तर इथे तुम्ही बघू शकता। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। तर एक एक पारी मी छान अशी लाटून घेत आहे। तर लाटत असताना पारी आपल्याला सेंटरमध्ये थोडीशी जाड ठेवायची आहे आणि त्याचे जे काठ आहेत ते आपल्याला बारीक म्हणजे पातळ लाटायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आता कळ्या पाडण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते। तर मी 2 पद्धतीने तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे। म्हणजे मोदक सेमच असणार आहे, फक्त त्याची जी कळ्या पाडायची जी पद्धत आहे ती वेगळी आहे। तर एक ह्या पद्धतीने जर तुम्ही मोमोज बनवले असतील कधी, तर मोमोजला जशा आपण कळ्या पाडतो सेम तशा पद्धतीने इथे हलक्या गुंडाळून मी इथे कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि एक साईड आपल्याला तशीच ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला सारण व्यवस्थित आतपर्यंत भरता येईल। आता आपल्याला हे जे सारण आहे आपल्याला मोदकमध्ये फिल करून घ्यायचं आहे आणि जो राहिलेला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या 2 ते 3 कळ्या ज्या होतात त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि ज्या सगळ्या कळ्या आहेत त्या आपल्याला एका डायरेक्शनला करून घ्यायच्या आहेत आणि एकदम अशा हाताच्या साहाय्याने आपल्याला ते एकत्र जोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्याला मोदकाचा शेप द्यायचा आहे। आणि ते तुम्ही बघू शकता मस्त आपला मोदक बनून तयार झालेला आहे। त्याची वरची जो कणिक आहे ती जर जास्त असेल तर ती तुम्ही काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मस्त असा आपला 11 कळ्यांचा मोदक बनून तयार झालेला आहे। कळ्या सध्या अतिशय सुबक पडलेल्या आहेत आणि मोदक पण आपला बनून तयार झालेला आहे। चला तर मग याची मी दुसरी पद्धत दाखवते। तर सेम आपल्याला त्याच पद्धतीने पारी आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे ही मैद्याची आणि रव्याची पारी आहे। तर ही तुम्ही पातळ जरी लाटली तरी सुद्धा मोदक फुटत नाहीत, फक्त खूपच जास्त पातळ नका लाटू, नाहीतर तळताना मोदक फुटतील। तर आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे युजुअली जे आपण सगळ्या घरांमध्ये मोदक बनवत असताना ही पद्धत यूज करतो, पारी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे आणि एक हात म्हणजे जे एक बोट असतं ते मध्यभागी ठेवून बाकीच्या दोन्ही हाताने त्याला असा चिमटा काढून म्हणजेच आपल्याला तशा पद्धतीने याच्या ज्या पाकळ्या आहेत कळ्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याला मस्त अशा ज्या कळ्या आहेत त्या एका डायरेक्शनला करून जे मोदक आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। चला तर मग मी सगळ्या पद्धतीने असे मोदक बनवून घेते। फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि बरोबर 21 मोदक झालेले आहे सेम साईजचे आणि याच्यामध्ये काठोकाठ आपण सारण भरलेलं आहे आणि सारण काठोकाठ भरायचं मोदक खायला खूप मजा येते। आणि आपलं साईडला तेल सध्या तापलेलं आहे, कडक तेल झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मोदक सोडून घ्यायचे आहेत। तर स्टार्टिंगला मी सगळे मोदक एकदाच ॲड नाही करणार आहे, एकदम 4 ते 5 मोदक आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत। दोन्ही तिन्ही सगळ्या साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आणि नंतर हळूहळू ते कडक पण होतात, त्यामुळे आपल्याला तळताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि ते अजिबात फुटत सध्या नाहीत। तर गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला एकदम गोल्डन रंग येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे आहेत। तर हे मोदक जे आहेत ते रवा आणि मैद्याचे आहेत, त्यामुळे अगदीच याचा म्हणजे त्याला खूप तळत बसायची गरज नाही, हे लवकर तळल्या जातात। तर अशा पद्धतीने आपले पहिली बॅच बनून तयार झालेली आहे, दुसरी बॅच सध्या मी तळून घेत आहे। तर सगळ्या साईडने आपल्याला सेम कलर येईल अशा पद्धतीने ते तळून घ्यायचे आहेत। तिथे तुम्ही बघू शकता जे आपल्या समोरचं जे टोक आहे कळा पाडलेलं ते सध्या आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर असे मस्त खमंग आणि खुसखुशीत असे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत। तर 21 मोदकचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी आपला बनवून तयार झालेला आहे। तर ह्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही नक्कीच ट्राय करा, किंवा जर तुम्हाला मोदक कधीही केव्हाही खायला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आणि हे मोदक 7 ते 8 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त 10 ते 12 दिवस अगदी खुसखुशीत राहतात, त्याला काहीही होत नाही। तर तुम्ही बनवून पण ठेवू शकता। फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला माझा रेसिपीचा व्हिडिओ नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।